10 जुलै रोजी आयरे येथील छत्रपती शाहू विद्यानिकेतन आयरे तालुका जव्हार जिल्हा पालघर शाळेत गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात विद्यार्थ्यांनी साजरी केली। संस्थेचे संस्थापक, कुटुंब प्रमुख, आधारस्तंभ शिवसुनील पाटील व संस्था अध्यक्षा जयश्री पाटील तसेच सचिव, खजिनदार, सदस्य, राजमाता जिजाऊ परिवारातील सदस्य व आयरे शाळेचे माजी मुख्याध्यापक केतन कुमार शेवाळे यांना शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी गुरुपौर्णिमेच्या निमित्त विनम्र अभिवादन केले। या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक PM रुकारी यांनी भूषवले तसेच BN भरसट, GA कोर, RR अहिरे, RK चव्हाण, PS पगार, YM अहिरे यांनी शिक्षणाची देवता सरस्वती प्रतिमेचे पूजन करून स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। संजना मधा या विद्यार्थिनीने आपल्या प्रास्ताविकेतून गुरुपौर्णिमेचे महत्त्व विशद केले। शाळेच्या मुला-मुलींनी आपल्या गुरुवर्यांचा पुष्पगुच्छ देऊन कृतज्ञता भाव व्यक्त केलाय। विविध मुलांनी आपल्या शिक्षकांविषयी आदरयुक्त भावना व्यक्त केल्या तर काही मुले ही खूप उत्साहाने शिक्षकांशी बोलत होती। गुरुपौर्णिमेची कार्यक्रमाची सुरुवात कुमारी ऋतिका फरडे गुरुपौर्णिमेचे व गुरूंचे आजचे महत्त्व हे अतिशय हृदयस्पर्शी शब्दांमध्ये गुरूंचे स्थान कसे आहे हे सांगितले। जागृती धिंडा प्रथम मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना चरणी नतमस्तक होऊन गुरूंचे व आई वडिलांचे स्थान काय असते हे सांगताना आजची खरी परिस्थिती काय आहे हे थोड्याच शब्दात पण गुरूंबद्दल सर्व काही सांगून जाणारे शब्द होते। कुमार विवेक आसम या विद्यार्थ्याने समाजामध्ये गुरूंचं स्थान कसं आहे हे अतिशय मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना संदेश रूपाने दिले। गोकुळी रावत या विद्यार्थिनीने गुरुपौर्णिमेचे विचार इंग्रजीमधून विद्यार्थ्यांसमोर मांडले। सर्व विद्यार्थी मंत्रमुग्ध हे विचार ऐकत होते। तसेच महाली या विद्यार्थिनीने आपले गुरुपौर्णिमेचे माहिती अतिशय थोड्या शब्दात पण सर्व गुरूंविषयी सांगून गेली। शाळेचे शिक्षक चव्हाण, कोर, अहिरे, भरसर, पगार, अहिरे यांनी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना संबोधित केले। गुरु ज्ञानाचा सागर आहेत, गुरु विश्वाचा आधार आहेत, गुरुविना जीवन प्रगती करू शकत नाही। माझा आधार गुरुतुल्य प्रेरणेने माझ्या गुरुजनांमुळे मी घडले व पुढे आले आहे। विद्यार्थी घडवणारा खरा शिक्षक खूप महत्त्वाचा असतो। गुरूंनी दिलेली ज्ञानाची शिदोरी ही आयुष्यभराची असते, ती संपत नसते। गुरु शिक्षक हे जीवनाचे शिल्पकार असतात। त्यांचा आदर, सन्मान, विनम्रता ठेवणे शिष्यांचे, विद्यार्थ्यांचे कर्तव्य असते। सर्व गुरुवर्यांना गुरुपौर्णिमेच्या विनम्र अभिवादन करून गुरूंनी शिकवलेल्या संस्काराची, ज्ञानाची आपण जपणूक करून ती पुढे चालवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मार्गदर्शन आयरे शाळेचे मुख्याध्यापक PM रुकारी यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतातून संस्थापक सुनील पाटील व जयश्री पाटील यांना गुरु मानतात अशा भावना व्यक्त केल्या। त्यांच्यामुळे आज आम्हा सर्वांना या शाळेत काम करण्याची व तुमच्यासमोर उभे राहण्याची संधी मिळाली असे आपले मनोगतात त्यांनी सांगितले। या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले। कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन इयत्ता 10वीची विद्यार्थिनी कुमारी संजना सधा या विद्यार्थिनींनी केले तर गोकुळी रावते विद्यार्थिनीने सर्वांचा आभार मानले। या सर्व कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन सर्व शाळेच्या विद्यार्थ्यांनी केले। प्रतिनिधी रघुनाथ गांगुर्डे, जव्हार, पालघर। गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः। सर्वांना माझा नमस्कार। मी संजना सदा आज राजमाता जिजाऊ विकास प्रबोधन संस्था जव्हार संचालित छत्रपती शाहू विद्यानिकेतन आयरे येथे सर्व एकत्र जमण्याचे कारण म्हणजे आज आपल्या गुरुचा मान, आदर, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जमलो आहोत। आज गुरुपौर्णिमा आहे। या गुरु पौर्णिमेच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आपले लाडके मुख्याध्यापक श्री रुकारी सर यांनी स्वीकारावे अशी मी विनंती करते। धन्यवाद सर। श्री आहिरे मामा यांना विनंती करते की त्यांनी स्थानबद्ध व्हावे। पुन्हा एकदा मी सर्व मान्यवरांचे शब्दसुमांनी स्वागत करते व आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करते। मंचावरील सर्व गुरुजनांना विनंती करते की त्यांनी सरस्वती मातेचे पूजन करावे।
अभ्यास करायच्या, शिस्तीत वागायचं. सर्व गुरुजनांना गुरुपौर्णिमेच्या मनपूर्वक शुभेच्छा. गुरुज्ञानाच्या सदैव ऋणी आहे आणि राहील. धन्यवाद. पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बालमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला गुरुपौर्णिमेबद्दल जे काही 2 शब्द सांगत आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी आशा असते व माझ्या छोट्याशा भाषणाला सुरुवात करते. स्वप्नांना बघायला वास्तवाचे डोळे लागतात. स्वप्नांना बघायला वास्तवाचे डोळे लागतात. स्वप्नांना जिंकायला यशाचे बळ लागते. यशस्वी होण्यासाठी कष्टाचे प्रयत्न लागतात. त्या प्रयत्नांना बळ येण्यासाठी गुरूंचे आशीर्वाद लागतात. आषाढ पौर्णिमेला व्यास पौर्णिमा किंवा गुरुपौर्णिमा असे म्हणतात. गुरु या शब्दात सगळे सामावलेले आहेत. गुरूंना नेहमी देवदूत मानले गेले आहे. ज्या शिष्याने गुरुला देवदूत मानले ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा.